तर नमस्कार मित्रांनो, मी दीपेश गायकवाड स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल, तर आज आपण आलो जोगेश्वरीला. तर जोगेश्वरीला येण्याचं कारण म्हणजे आज आहे आम्ही जोगेश्वरीकर गोविंदा पथक यांचा सराव शुभारंभ. तर मी पोचलो आहे इकडे ठिकाणावरती आणि इथे वाजलेत आता 7:45 आणि इथे लगबग चालू झाले. त्यातपूर्वी आपण आलो त्यांच्या मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये जी ट्रॉफी वगैरे त्यांनी ठेवलेली आहे, म्हणजे जे यापूर्वी त्यांनी यश मिळवलं, तर या यशामध्ये जे सन्मान चिन्ह असतं त्यांना जे भेटलेलं आहे, तर ते सन्मान चिन्ह त्यांनी या मंदिरामध्ये मस्तपैकी सजवून ठेवलं. तर ते एकदा मी दाखवतो तुम्हाला. तर इथं बघू शकता खूप साऱ्या ट्रॉफी या गोविंदा पथकांना भेटलेल्या आहेत आणि इथेच आहे छान असं मंदिर बजरंगबलीची जे. ह्याच प्रयत्नांची साक्ष देणारे हे मैदान आज पुन्हा एकदा सज्ज होत आहे आपल्या संघर्षासाठी. कथा संघर्षाची, व्यथा नवस्फूर्तीची. वर्षीप्रमाणे याही वर्षी पोरं तुझ्या मैदानात प्रॅक्टिस सुरू करण्यात आहेत. सर्व पोरांना सुखरूप घरी आणि सुखरूप तर लावण्याचे प्रयत्न यशस्वी कर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचं मनातलं जे स्वप्न असेल ते स्वप्न पूर्ण करण्याची मैदानातच त्यांना ताकद दे. बोला गणपती बाप्पा, बोल बजरंग जागे वाले की, जोगेश्वरी माते की, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बोला गणपती बाप्पा. साईनाथ महाराज की जय. जो बोले सोनिया. ही जोगेश्वरीकर गोविंदा पथकचे गोविंदा आहेत, प्रशिक्षक आहेत, कॅप्टन आहेत आणि आशुतोष दादा आहेत अध्यक्ष. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. या वर्षाच्या सरावाला शुभारंभ झालेला आहे. आशुतोष सर, या वर्षाचा तुमचं काय ध्येय आहे? दहंडी प्रॅक्टिसला सुरुवात झालेली आहे, काय असं लक्ष ठेवलं या वर्षाचं? सर्वप्रथम आम्ही स्पोर्ट्स क्लबच्या वतीने तुम्ही आवर्जून आमच्या सराव प्रारंभासाठी इथे उपस्थित राहिलात याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आमच्या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने तुम्ही या अगोदरही आम्हाला जे सहकार्य केलं आणि आत्ताही सहकार्य करता याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. आणि
या अगोदरही आत्ता मी बोलताना सुद्धा जेव्हा आमचा सराव प्रारंभाचा आम्ही नारळ वाढवला त्यावेळेसही आम्ही सांगितलं आमचं लक्ष जे आहे ते आम्ही गेल्या वर्षी साध्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि आमचं सध्या म्हणजे झालेलंच, पण काही कारणामुळे आमची ती संधी हुकली. ती संधी यावेळेस आम्ही त्या संधीचं पुन्हा एकदा मेहनत करून सोनं करून दाखवू. आणि राहिला प्रश्न आमच्या जागेचा किंवा आमच्या मुलांच्या जिद्दीचा किंवा ज्या म्हणजे जे आपल्या मुलांचं जे वय आहे आणि बाकीचं सर्व ते तुम्ही बघताय आणि सर्व जनताच बघते. आणि जोगेश्वरीमध्ये तुम्ही आलात म्हणजे दहीहंडीचं वातावरण नव्याने सांगायची काही गरज नाही. आणि आम्ही आजही ठामपणे सांगतो की आमची जोगेश्वरी ही दहीहंडीची पंढरी आहे. याच्या अगोदरही होती आहे आणि याच्या पुढेही राहणार. जोगेश्वरीमध्ये वातावरणच तेवढं उत्साहपूर्ण असतं आणि प्रत्येक इकडे खेळाडूंमध्ये जी स्पोर्ट्समनशिप आहे आणि त्यांच्यामध्ये जी खेळाडू वृत्ती आहे ती फक्त जोगेश्वरीतच तयार होते. आणि स्पेशली आमच्या मंडळाच्या वतीने मंडळाच्याबद्दल सांगायचं झालं तर या लहानशा जागेत आमचा खूप मोठा संघर्ष आहे. आता तो संघर्ष काय आहे, कसा आहे आणि इथे म्हणजे मी एक अध्यक्ष असल्यामुळे मी सगळे मॅनेजमेंट बघतो, मुलांना काय पाहिजे नको आहे ते मी एक खूप आत्मीयतेने मी बाकीची काळजी घेतो. पण ग्राउंडवरती जी मेहनत घ्यायची असते इथलं प्रत्येक खेळाडूची तर आहेत, पण मी सांगू शकतो की माझ्यापेक्षा चांगले, कारण की हे जे काही पिरॅमिड घडवण्याचं काम आहे ते हे दोघं जण घडवत असतात. सिद्धेश आणि गीतेश हे दोघं जण खूप म्हणजे मन सगळं अर्पण करतात ते त्या थरांसाठी आणि खूप मेहनत घेतात. थरांच्या बाबतीत काही सांगायचं झालं तर माझ्यापेक्षा उत्तम हेच सांगू शकतात. आणि खरंच यांच्या मेहनतीलाही माझा सलाम आहे, कारण एवढा कमी याच्यामध्ये आम्ही तर सर्व करतच असतो. आमची तर सगळी मेहनत पडद्यामागे चालू असते जे काय पाहिजे नको ते, पण खऱ्या अर्थाने दहीहंडी म्हटल्यावरती हे थर घडवण्याचं काम हे आमच्या म्हणजे आमचे हे दोन हिरे आहेत ते करत असतात. त्याच्याबद्दल आता पुढे हे तुम्हाला सांगतो जे काय असेल. जसे आता दादा बोलले की जोगेश्वरी ही पंढरी आहे दहीहंडीची. इथूनच रेकॉर्ड होतात 8 थर 9 थर, आता 10 थराचा रेकॉर्डच जोगेश्वरीवरून झालेला आहे. तर खरंच सगळ्या इकडच्या दहीहंडी पथकांना एक प्रेशर असतो की खरंच आपण त्या क्वालिटी आपण दिली पाहिजे. तर हा जो क्वालिटीचा जो मुद्दा असतो तो कसा तुम्ही हँडल करता? सगळ्या दहीहंडी पथकाचं मुंबईच्या जोगेश्वरीकडेच लक्ष असतं, तर तुम्ही कसं काय हँडल करता? नाही, जोगेश्वरी म्हटली की दहीहंडीची पंढरी आणि दहीहंडीचं वेळ हे लहान लहान पोरांच्या रक्तातच असतं. आणि क्वालिटी म्हटली की ते स्वतः जोपासतात की जो खेळाडू असतो जो कबड्डी खेळतो किंवा काही खो खो जिम वगैरे करत असतो, दहीहंडीच्या आधी 3-4 महिन्या आधी सराव चालू होतो त्यांचा. स्वतःला ते फिट ठेवतात आणि ते क्वालिटी नंतर दिसून येते जेव्हा दहीहंडीचा दिवस असतो तेव्हा. हर एक दहीहंडी पथक आता प्रो गोविंदासाठी धडपड करतो, प्रयत्न करतो. तुमच्या दहीहंडी पथकाचा कितपत प्रयत्न चालू आहे प्रो गोविंदापर्यंत पोहोचण्याचा? प्रयत्न तर चालूच आहे, फक्त आम्ही वाट बघतोय की त्यांची तारीख रिलीव होऊ द्या, मग आम्ही काय फॉर्म वगैरे आणि खेळाडूंची तयारी तर चालूच आहे. चालू. आता दहीहंडी पथक म्हटलं की आता भरपूर आता तुमच्याकडे दरवर्षी गोविंदा येत राहतात, नवीन जॉईंट होत राहतात. तर त्यांना कसं काय तुम्ही नवीन जे गोविंदा जॉईंट होतात त्यांना कशी काय तुम्ही ट्रेनिंग वगैरे देता सुरुवातीपासून? नाही आहे, नवीन आलेला गोविंदा कसा की कुठच्या प्लेसला खेळणार आहे तो किंवा खेळून आलेला आहे, त्याची जिद्द काय आहे, परिश्रम काय आहे आणि त्याची मेहनत किती देतोय तो, 100% देतोय का, किंवा एकापेक्षा एक वरचढ खेळाडू येत असतात, त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला आम्ही खेळवत असतो. कॅप्टन म्हणून तुम्ही कसं काय आपल्या पथकाला हँडल करता? नियोजन सरळ सोपं असतं, काही कठीण नसतं. नियोजनामध्ये आता जसा मुलगा येतो त्याची कॅपॅसिटी ओळखली जाते. आता मी स्वतः एक फिटनेस कोच आहे आणि जिममध्ये एका फिटनेस मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर आता इथे खेळणारे सर्व लोकल आणि हाय रेप्युटेशनची पोरं सर्व येतात. आज माझ्याकडे प्रश्न जो फक्त उद्भवतो तो पोरांचा नाही उद्भवत. माझ्याकडे पोरं जी येतात क्वालिटीवाले येतात, हिऱ्यांना घासलं जातं. फक्त माझ्याकडे जो प्रश्न येतो तो मैदानाचा. आज माझ्याकडे पोरं खेळताना पत्र्यांच्या खालून ट्रॅव्हलिंग करून जावं लागतं. आम्ही 4-5 पोरं लास्टच्या दिवसात पत्र्यावरती उभे करतो की कोणी जाऊन पत्र्यावरती पडू नये. आमची जी मंडळाची कार्यकारिणी असतात ते पत्र्यावरती जाऊन उभे राहतात. खूप परिश्रम केले, खूप मैदान शोधायचं आम्ही प्रयत्न केला, पण आम्हाला मैदान काही मिळालं नाही. पण खरंच मी माझ्या पोरांचा, मी कोचचा आणि माझ्याकडे जेवढी मुलं येतात प्रॅक्टिससाठी कोणीही किती, ती लोकांमध्ये खतरनाक जिद्द असते. ह्या जागेवरची गेल्या वर्षी आम्ही 9 बसवलेले, 4 एक्क्यांनी 8चा प्रयत्न आम्ही खूप केला. आम्हाला भीती वाटली या टायमाला नाही केला,
मग आम्ही काय केलं, ताडदेवच्या राजाला ते लोकांनी इन्व्हिटेशन केलं, बोललो तिकडे माहोल असतो, तिकडे 4 एक्क्यांनी 8 ट्राय करायचे. आम्ही केला प्रयत्न, नाही झाला. तसंच पोरांना घेऊन MIDC जी स्पर्धा होती संध्याकाळी, उपाशी तापाशी पोरं तिकडे पोचली. तिकडे आम्ही प्रयत्न केला पण फ्लॉप गेलो. शेवटी देवाच्या मनात जे होतं की जागेवरतीच करायचं आहे, आणि याच जागेवरती आम्ही 3 वेळा 4 एक्क्यांनी 8 उतरवले, जे आमच्या मनात नव्हतं. म्हणजे ऊर भरून आलेलं त्या दिवशी आम्हाला, की जी अशक्य वाटत होती गोष्ट काही वर्षांपूर्वी. आणि खूप जुनं मंडळ नाही आहे, मी स्वतः जुना आहे दहीहंडी पथकातला, मी खूप साऱ्या पथकांमध्ये खेळलेलो आहे. 2019मध्ये सुरुवात झाली आणि ह्या पोरांची जी जिद्द आहे ती भयंकर आहे. भयंकर म्हणजे अफलातून. आम्ही खूप प्रयत्न केले, खूप म्हणजे अटोजतीचे प्रयत्न केले, खूप ठिकाणी गेलो, खूप वेळ उभं राहिलं. अविनाश दादा जाधवनी आम्हाला खूप सपोर्ट केला, मोहन चिराज साहेबांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे इकडे येणारी जी पण पोरं असतात ती ऑटोमॅटिक हिरे म्हणतात आणि आम्ही घासण्याचा प्रयत्न त्यांना फुल करतो. तुम्हाला असं मी एक प्रश्न विचारेन की तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण काय, प्रो गोविंदा की आपला पारंपरिक गोविंदा? पारंपरिक गोविंदा. कशासाठी? पारंपरिक कसा की आधीपासून खेळत आलो आहे, प्रो गोविंदा आता ऊर्जेस आला आहे आणि त्याने कशी कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. नाही एक म्हणजे एक मंडळ खाली राहणार तर एक मंडळ ठीक आहे, जो त्याची जशी प्रॅक्टिस असणार, जसा सराव असाल तो टॉपला खेळणारच. पण जो पारंपरिक गोविंदा आहे, प्रो गोविंदाची एक शिडी आली आहे, ठीक आहे, काहीतरी नवीन नवीन गोविंदा उद्यास येत आहेत, त्याच्यामुळे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे प्रो गोविंदा. पण पारंपरिक गोविंदा हा सोडून चालणार नाही आपल्याला. आता बोलण्याचं महत्त्व असं आहे की आपले मोठे लोक बोलतात की बाबा काळानुसार चालणार नाही तर भूतकाळात जमा होशील. हीच आहे व्यथा. जर काळानुसार आपण चाललो नाही तर आपण पण भूतकाळात कुठेतरी जमा होऊ. आणि आजकाल स्पर्धेचा जमाना आहे. स्पर्धा ही जोगेश्वरीमधून सुरुवात नव्हती झालेली. जोगेश्वरी हे उपनगरामध्ये थर लागायचे, 3, 4 पथकं, 4-5 थर लागायचे. सुरुवात झाली मुंबईमध्ये 4चे 5, 5चे 6, 6चे 6. त्यानंतर जोगेश्वरीने जो टर्नओव्हर घेतला 8चे 9 करायचा, तेव्हा ते लोकांनी बोलले की स्पर्धा चालू केली. स्पर्धा ही आम्ही चालू नव्हती केलेली. जोगेश्वरीकर आधीपासून सण साजरा करत होता. त्यानंतर कुठेतरी स्फूर्ती आमच्यात आली, स्फूर्जा, आणि आम्ही तो प्रयत्न सक्सेस केला. जसं तुम्ही आता गोविंदांचं स्टॅमिना वगैरे म्हणजे त्यांचं जे काय आहे तुम्ही बघत राहता, स्टॅमिनाच्या व्यतिरिक्त शार्पनेस बी लागते, म्हणजे एकदम चतुराई बी लागते. ती कशी तुम्ही IQ म्हणजे ते कसं डेव्हलप करता? आमचा IQ डेव्हलप करण्याचा म्हणजे आमचा गीतेश कोल. आम्ही 3-3 थर 4-4 थर लावतो आणि वरतून प्रत्येक पोराला खाली फेकून देतो. खाली पोरं असतात पकडायला, ते फेकतो, म्हणजे ते लोक कॅच करतात आणि त्यांच्या मनातली जी भीती आहे ती निघून जाते. आणि ऑटोमॅटिक हा जो मैदान आहे तो आता यावर्षी आम्ही लोकांनी सरळ केला. पहिला पूर्ण उतारावरती होता. याच उतारावरती आम्ही पहिले 8 थर लावले. जे काही आहे ते इथेच या मैदानातच. तर ऑटोमॅटिक या पोरांची जी भीती असते ती निघून जाते. आता तुम्ही इथून 2 पत्रे पार केले ना, भयंकर हवा सुटते. इथून रामागर पूर्ण एरिया पूर्ण दिसतो, समुद्रापर्यंत दिसतात पोरांना. ती पोरांची जी मनातली भीती असते ना ती ऑटोमॅटिक गायब होते. म्हणजे मुळात एक सांगायचं झालं, माणसाला कशी परिस्थिती सर्व काही शिकवत असतात, तसं आम्ही या मैदानाचेही खूप ऋणी आहोत. या मैदानाने आम्हाला बरंच काही शिकवलं आहे. कारण की प्रत्येक व्यक्ती हा ॲडजस्ट करत असतो आयुष्यामध्ये, तसं ह्या म्हणजे मैदानाने आम्हाला ॲडजस्ट करायला शिकवलं. आणि एवढ्याशा जागेमध्ये जर एवढे मोठे आमचे थर उभे राहत असतील, बाहेर मैदानात खेळताना आमच्या खेळाडूंची भीतीच मरते. ते बिंदास एकदम उभे राहत असतात. त्यामुळे ज्या आहे त्या परिस्थितीत आम्ही लढण्याचा आमचा निर्धार आहेच. आणि याच्या पुढेही स्पर्धेच्या जगात टिकायचं आहे तर स्पर्धा ही करावी लागणार, तुम्ही ज्या प्रकारे विचारलं. पण आपली संस्कृती महत्त्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये विविध सण साजरे केले जातात, विविध प्रकारची लोक आहेत, विविध प्रकारची संस्कृती आहे. त्याच्यामध्ये पण ही महाराष्ट्राची जी संस्कृती आहे हिला पिढ्यानपिढ्याचा वारसा आहे. आणि ही संस्कृती अबाधित ठेवण्याचं काम इथल्या तरुणाईवरती आहे, इथल्या प्रामुख्याने मराठी मुलांवरती आहे. आणि मराठी सण आहे, ते मराठी माणसाचे सण आहेत, हे टिकले पाहिजेत. यासाठी आम्ही संघर्ष करू येणाऱ्या काळामध्ये आणि तो टिकवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल. मला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा 2026च्या. आणि यावर्षी काहीतरी नवीन तुम्ही रेकॉर्ड करणार आहे, नक्कीच आम्हाला पुढे बघायला भेटेल. धन्यवाद. आणि मंगेश शेलार यांनी करावं असं मी त्यांना विनंती करत. तुमच्या गोविंदा पथकाला एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून आपण सलामी द्यायचे. खरंच आम्हाला तुमच्या तुम्ही ज्या प्रकारे हा विषय विचार केला त्याबद्दलही खूप खूप आभार. आज तुम्ही आम्हाला इथे जो सन्मान दिला त्यासाठी आणि तुमच्या पथकासाठी हॅट्स ऑफ.
कारण एवढ्या छोट्या जागेत तुम्ही जी प्रॅक्टिस करता खूप म्हणजे अंगावर काटा येण्यासारखी ती गोष्ट आहे. कारण एवढ्या जागेत प्रॅक्टिस करणं खूप वेगळं तुमच्यामध्ये हे आहे. आणि जो तुम्ही 8 थर लावता खूपच छान. आणि आमच्या पथकाकडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. किताब हासिल व्हावा. एक कोकण नगर गोविंद पथकाचे प्रमुख म्हणून तुम्ही काय सांगाल ह्या मुलांसाठी, आपल्या सगळ्या जोगेश्वरीकरांच्या गोविंद पथकांसाठी? किताब म्हणजे बघाल तर सर्वांची मेहनत आहे, सर्व मुलांची जी सगळ्यांनी केली एक साथ. त्यामध्ये कमिटीपासून सगळी मॅनेजमेंट म्हणा किंवा लहान मुलापासून सगळ्या वरच्या थरापर्यंत सर्वांची मेहनत होती. त्यामध्ये 3 महिने आम्ही मेहनत केली, ती गोष्ट आमच्या कामाला आली. जी प्रॅक्टिस केली 3 महिने, त्यामुळे आम्हाला रिझल्ट मिळाला आणि आम्ही आमचं ध्येय साध्य केलं. बाकी आता पथक हे पण आहेत, यावर्षी 9ची ट्राय लावतील आम्ही जोगेश्वरीकर, अशी आम्ही त्यांना अपेक्षा करतो देवाच्या चरणी. आणि धन्यवाद. यावर्षी काय नवीन रेकॉर्ड करण्याचा काय तुम्ही प्रयत्न करणार का? नवीन रेकॉर्ड असं काही नाही आहे. बघा, जे प्रयत्न करणार त्या गोष्टी साध्य करतो आम्ही. जेवढे प्रॅक्टिसमध्ये साथ देते आम्हाला त्याप्रमाणे आम्ही, आमचे कोच विवेक सर आहेत, बाकी सगळे जे सहकारी आहेत, जे आम्ही ठरवून करतो त्या गोष्टी जेवढं मैदानात प्रॅक्टिस जमेल ते शेवट दिवशी आम्ही करतो. कारण गेल्या वर्षी खूपच सगळे सरप्राईज झाले की जेव्हा न्यूज आली की तुम्ही 10 थर लावले आणि विश्व वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे, त्याच्याबद्दल काय बोलायचं? सरप्राईज म्हणजे काय, आता आमच्या सगळ्यांची मेहनत, देवाची कृपा, बाकी काय विषय आहे. मेहनत घेतलेली, पूर्णपणे मेहनत घेतलेली. फक्त एवढंच की प्लॅनिंग असं काही नव्हतं की हे करायचं आहे ते करायचं आहे. सगळ्या मुलांची इच्छा होती, देवाची इच्छा होती आणि सगळ्यांनी एकत्र आली, ती इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाली, सगळ्यांची साथ भेटली. बस बाकी काय नाही. असं मेहनत वगैरे प्लॅनिंग असं काय 11 वाजता अख्ख्या महाराष्ट्राने तो क्षण बघितला, पण ते बघता बघता कोकण नगराच्या प्रत्येक घराघरामध्ये पण ती दिवाळी होती. दिवाळी पण ती दिवाळी फक्त तिकडेच नव्हती, त्या अख्ख्या त्या जोगेश्वरीमध्ये होती. हो, काय बोलाल? दिवाळीत आता काय, एक वर्ल्ड रेकॉर्ड जो आता तुम्ही बघाल की वर्ल्ड रेकॉर्ड आम्हाला मिळाला, तर ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे. एक जेव्हा गुगलवरती आपलं नाव येतं, दहीहंडीचे पहिले थर किंवा 10 थराचा रेकॉर्ड, ते एक मोठी प्राऊडची गोष्ट आहे आम्हाला. बाकी तर आहे आणि हो, एक आहे. वर्ल्ड रेकॉर्ड आमचा. जोगेश्वरीतल्या सगळ्या गोविंद पथकांचा जो सपोर्ट आहे हां. तो सगळ्यांच्या पाठीशी आहे आपल्या, आणि आमचा पण त्यांच्या पाठीशी आहे. वर्ल्ड रेकॉर्ड हा ब्रेक करण्याचे सगळे रेकॉर्ड होतात. आमची अशी इच्छा आहे तुम्ही सुद्धा रेकॉर्ड करा, रेकॉर्ड ब्रेक करा. कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.
बस तेव्हा रे एकमेकांवर. गणपती अप्पा बोल बजरंग जागे वाले की जोगेश्वरी माते की साईनाथ महाराज की हर 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 हर